किंवा काँग्रेसचा असता या मंत्र्यांच्या जागी महाराष्ट्राच्या, तर अक्षरशः गोंधळ घातला असता. पण आता भारताच्या क्रिकेटच्या उद्धारासाठी महाराष्ट्रातले भाजपचे एक मंत्री पाकिस्तानचे क्रिकेटपटू ते त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या हाताखाली काम करणार. आणि अशा तऱ्हेने पाकिस्तान आणि महाराष्ट्राचे मंत्री भाजपचे म्हणजे भारतीय जनता पक्षच हे हातात हात घालून गुण्या गोविंदानं नांदणार आणि लोकांनी इथे मारामाऱ्या करायच्या, मशिदी झाकून ठेवायच्या, मटणांची मुसलमानांची वेगळी दुकानं करायला लावायची, लोकांना मूर्ख बनवायचे धंदे जरा बंद करा. पण राऊतसाहेब, भारत पाकिस्तान दुसरं कोणी असतं तर राजीनामा द्यायला लावला असता. महाराष्ट्रातून किंवा देशातून दुसरा कोणी एखादा सदस्य त्या मोहसिन नक्वीच्या हाताखाली काम करणारा असता सदस्य, तर त्यांनी राजीनामा द्यायला लावला असता. त्या समितीवरती राजीव शुक्लासुद्धा आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आणि जर कोणी भाजपचा नसता तर राजीव शुक्ला राजीनामा दो, आप पाकिस्तान के साथ क्या कर रहे हो असा प्रश्न विचारला असता. पण राऊतसाहेब, भारत पाकिस्तान जेव्हा मुद्दा उपस्थित होतो त्यावेळेस शिवसेनेचे विरोधक नेहमी हा एक मुद्दा उपस्थित करतात की बाळासाहेबांनीही मातोश्रीवर जावेद मियादादला बोलवलं होतं. मग काय झालं? बाळासाहेबांनी जावेद मियादादला बोलवलं नव्हतं. तुम्ही अभ्यास करून बोलायचं, अभ्यास करून बोला, माहिती घेऊन बोला. जावेद मियादाद दिलीप वेंगसरकर यांच्याबरोबर त्यांना भेटायला आला होता आणि जावेद मियादाद दिलीप वेंगसरकर बरोबर आहे हे मातोश्रीला कल्पना नव्हती. तिथे आल्यावर कळलं. माझ्याबरोबर एक गेस्ट येत आहेत हे दिलीप वेंगसरकर यांचं म्हणणं होतं. दिलीप वेंगसरकर हे भारतीय क्रिकेटचे कर्णधार होते, ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत. आणि त्यानंतर त्यांना जी वेळ दिली त्यांच्याबरोबर जावेद मियादाद होते. जावेद मियादाद तिथे आल्यावर बाळासाहेबांनी पाहुणचार केला आणि जाताना सुनावलं, पाकिस्तानची वकिली इथे करायची नाही, पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारे क्रिकेट आम्ही खेळणार नाही. जोपर्यंत पाकिस्तान काश्मीरमध्ये आणि देशभरामध्ये आतंकवाद